ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. सर्व बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी किंवा कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 4 नंबरची कंपनी असलेल्या ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी म्हणजे एकूण मार्केटची स्थिती समजण्यासाठी निफ्टी निर्देशांकाचा अभ्यास करणे सुद्धा गरजेचे असते. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 28 जुलै 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 23,985 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण शेअर मार्केट सध्या 52वे हाय अंकापासून सुमारे 2388 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वे हायपासून सुमारे 9.054% इतके खाली आहे. म्हणजेच काय, तर सध्या आपली युद्धजन्य स्थिती आहे, जागतिक मंदीची परिस्थिती आहे, तरीसुद्धा आपले एकूण शेअर मार्केट हे 52वे हाय अंकापासून म्हणजे 52वे हायपासून किंवा ऑल टाईम हायपासून फक्त 9.054% इतके खाली आहे. मित्रांनो, मागील मंदीचा इतिहास जर पाहिला तर 2008 साली आलेली मंदी, 2020 साली आलेली मंदी या काळात आपले एकूण शेअर मार्केट हे ऑल टाईम हायपासून सुमारे 40 ते 50% इतके खाली आलेले होते. परंतु आत्ता जर बघितले तर आपले एकूण शेअर मार्केट फक्त 9.054% इतके खाली आहे. असो, तर हे एकूण निर्देशांकाचं म्हणजे एकूण मार्केटची स्थिती का बघायची असती, तर त्यावरून आपल्याला संपूर्ण मार्केटचा एक अंदाज येतो की सध्या आपले शेअर मार्केट हे 52वी हाय अंकावर आहे तर त्याच्यापासून किती खाली आहे याचा एक आत्मविश्वास मिळतो. म्हणून एकूण मार्केटची स्थिती पाहणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते. तर मित्रांनो, आता आपण ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक
आणि ICICI बँक ही कंपनी मित्रांनो प्रायव्हेट बँक सेक्टर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो ICICI बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, फेडरल बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, येस बँक, RBL बँक, बंधन बँक. मित्रांनो ICICI बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण शेअर मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर आधी आपल्या चॅनलवर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला आहे का हे पहा, आणि बनवलेलं नसेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो आज दिनांक आहे 28 जुलै 2026 आणि आज ICICI बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1430 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो ICICI बँक ह्या कंपनीचा म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जर शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो ICICI बँक ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 1494 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 1187 रुपये. आणि मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच ऐतिहासिकदृष्ट्या मागं गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षापूर्वी फक्त 1153 रुपयाला मिळत होता. मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 642 रुपयाला मिळत होता. मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 216 रुपयाला मिळत होता. मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्षाहूनही मागे गेल्यास अधिकतम मागे गेल्यास 2000 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 12 रुपयाला मिळत होता. मित्रांनो तर ICICI बँक ह्या कंपनीची शेअरची आपण हिस्टॉरिक प्राईस बघितली. मित्रांनो आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचं जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर ICICI बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 10,26,532 करोड रुपये. आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 4 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो ICICI बँक ह्या कंपनीला मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर 2026 साली 57,704 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2025 साली 54,449 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 45,027 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 34,423 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2025 साली 25,803 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली ह्या कंपनीला 25,803 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा आपण ज्या कंपनीचा अभ्यास करत आहे
त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणं. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे. तर मित्रांनो, ICICI बँक या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत सध्या 49.82% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 42.53% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे सामान्य जनता, त्यांचा हिस्सा आहे 6%. तर मित्रांनो, आत्ताच आपण ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीला 2022 साली 25,803 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2026 साली 57,704 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 5 वर्षात भरघोस अशी वाढ झालेली आहे. म्हणजे ह्या कंपनीचा इतिहास जर बघितला तर ह्या कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचं शेअरसुद्धा नेट प्रॉफिटच्या प्रमाणातच वाढलेला आहे. तर मित्रांनो, ICICI बँक ह्या कंपनीचा 2 वर्षापूर्वी शेअर्स होता 1153 रुपयाला, 5 वर्षापूर्वी होता 642 रुपयाला, 10 वर्षापूर्वी होता 216 रुपयाला आणि 2000 साली होता 12 रुपयाला. तर त्याची किंमत आत्ता 1430 रुपये झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीच्या शेअरमध्ये, म्हणजे ह्या कंपनीचा 2000 साली 1153 रुपयेत फक्त एक शेअर जरी घेतला असता, मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 1153 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 642 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 216 रुपये गुंतवले असते, 2000 साली फक्त 12 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 1430 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 12 रुपयाचे 1430 रुपये इतका परतावा दिलेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीनं भरघोस असा परतावा दिलेला आहे. कमीत कमी 12 रुपयाचे 1430 रुपये झाले आहेत. म्हणजे समजा 12,000 गुंतवले असते तर त्याचे सुमारे 1,43,000 रुपये झाले असते. ह्या पटीत समजा 1,00,000 रुपये गुंतवले असते तर त्या पटीतच त्याची रक्कम वाढली असती. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII, जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. आणि ह्या म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचे सध्याचे मालक जर बघितले तर ते आहेत FII, म्हणजे त्यांचा सुमारे 50%च्या आसपास हिस्सा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 0% आहे. जी कंपनी नेट प्रॉफिटनुसार उत्तम आहे. तसेच मित्रांनो, डिव्हिडंड हिस्ट्री जर बघितली तर ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश दिलेला आहे. 2024 साली ह्या कंपनीनं 10 रुपये लाभांश दिला आहे. 2025 साली 11 रुपये पर शेअर लाभांश दिलेला आहे. 2026 साली 12 रुपये इतका पर शेअर लाभांश दिलेला आहे. म्हणजे लाभांश दिलेला आहे. तसेच या कंपनीला सतत नेट प्रॉफिट वाढतो आहे. परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%पेक्षा कमी, म्हणजे कमी असते तरी चाले असते. परंतु ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. तर मित्रांनो, माझ्या मतानुसार ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु प्रमोटर म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार
ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, तर लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य किंवा उत्तम असेल, म्हणजे निष्कर्ष योग्य किंवा उत्तम असा असेल तेव्हाच त्याच्यात रक्कम गुंतवायची असते. तर मित्रांनो, पण लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खाय अंकापासून कोणत्याही कारणाने, म्हणजे एकूण शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्यामुळे, तसेच त्या कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर 52 खाय अंकापासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, वार्षिक विश्लेषणानुसार ह्या कंपनीचा शेअर जेव्हा जेव्हा 52 खाय अंकापासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने या कंपनीत सध्या रक्कम गुंतवण्यास काही हरकत वाटत नाही. मित्रांनो, ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. मित्रांनो, या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. त्याचे आपण आपल्या चॅनलवर स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ते संपूर्ण 16च्या 16 व्हिडिओ पहा. म्हणजे ज्यांना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी ते 16 व्हिडिओ क्रमशः पहा. तसेच मित्रांनो, जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांनी आपण आपल्या चॅनलवर कंपन्यांच्या ॲनालिसिसचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते पहा ही विनंती. भारत माता की जय.